नमस्कार, मी गिरीश निकम. पावसाला सुरुवात झाली आणि मुंबई पुण्यात स्थानिक यंत्रणेचे धिंदवडे निघू लागले. पुण्यात संरक्षक भिंत कोसळून 15 मजुरांचा मृत्यू झालाय. पुण्यातल्या कोंढवा भागात अल्कन स्टायलस सोसायटीच्या संरक्षक भिंतीला लागून मजुरांनी झोपड्या उभारल्या होत्या. सोसायटीची संरक्षक भिंत खचली आणि मजुरांच्या कच्च्या घरावर ही भिंत कोसळली आणि त्यामध्ये 15 मजुरांचा मृत्यू झालाय. इकडे मुंबईतही घाटकोपरमध्ये संरक्षक भिंत खचून वाहनांचं नुकसान झालंय. चेंबूरमध्ये वाशीनाका परिसरात देखील एक भिंत कोसळून 5 रिक्षांचं नुकसान झालंय. तिकडे अंबरनाथमध्ये झाड कोसळून रिक्षा चालकाचा मृत्यू झालाय. अंधेरी भागात देखील भिंत कोसळून वाहनांचं नुकसान झालंय. तर तिकडे वसई परिसर देखील दरवर्षी जलमय होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. सामान्य नागरिकांचे हकनाक बळी जात आहेत. वर्ष बदलतं मात्र परिस्थिती अजिबात बदलत नाही. यंत्रणा सुस्त आहे आणि प्रशासकीय अनास्था कायम आहे. हेच वारंवार अधोरेखित होत आहे. आजच्या रोखठोकचा विषय हाच आहे, निर्ढावलेली यंत्रणा, हकनाक बळी. चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी आपण काही बातम्यांचा आढावा घेऊया. पुण्यातल्या कोंढवा भागात भिंत कोसळून 15 कामगारांचा मृत्यू झालाय. पहाटे 2च्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. कोंढवा भागात अल्कन स्टायलस सोसायटीच्या संरक्षक भिंतीला लागून मजुरांनी झोपड्या उभारल्या होत्या. शुक्रवारी रात्री दिवसभर पाऊस पडत होता, त्यामुळे सोसायटीची संरक्षक भिंत खचली आणि मजुरांच्या कच्च्या घरांवर ही भिंत कोसळली. या ठिकाणी मोठ्या बांधकामांसाठी पोकलेन मशीनच्या मदतीनं खोदकाम सुरू होतं. त्याला लागून असलेल्या बांधकामावर काम करणाऱ्या झोपड्या होत्या. दुसरीकडे मुंबईतही 2 दिवसांपासून जोरदार पाऊस कोसळतो, त्यामुळे अनेक ठिकाणी पडझड होते. घाटकोपरमध्ये खैराणी रोडवर असलेल्या एकविरा इमारतीची संरक्षक भिंत कोसळली, यामुळे 4 वाहनांचं नुकसान झाले. रस्ते रुंदीकरण करताना या इमारतीच्या बाजूची दुकानं तोडण्यात आली होती आणि त्यामुळे या इमारतीचा आधार गेला आणि त्यामुळे ही घटना घडली, असा स्थानिकांचा आरोप आहे. दुसरीकडे मुंबई महानगरपालिकाच या सगळ्याला जबाबदार आहे, सोसायटीमधील रहिवाशांचं म्हणणं आहे. चेंबूरच्या वाशीनाका परिसरात देखील एक भिंत कोसळून 5 रिक्षांचं नुकसान झालंय. ही घटना पहाटे घडली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र 4 बकऱ्या मात्र या घटनेत दगावल्यात. अशीच मुंबईत आणखी एका भागात घटना घडली. अंधेरीत भवानीनगर मारोळ येथील स्कायव्ह्यू सोसायटीच्या पाठीमागील भिंत सकाळी 7च्या सुमारास कोसळली आहे. या घटनेत 3 ते 4 कार आहेत त्या ढिगाऱ्याखाली अडकल्या आहेत. या घटनेत कोणी जखमी झाले नाही, मात्र वाहनांचं मोठं नुकसान झालेलं आहे. आणि आता आपण विषयाकडे बोलूया. निर्ढावलेली यंत्रणा, हकनाक बळी हा विषय आपल्या रोखठोकचा आणि या चर्चेत सहभागी होत आहेत अनिल गलगली, माहिती अधिकार कार्यकर्ते आहेत. माझ्या मुंबईच्या स्टुडिओमध्ये ते आलेले आहेत. आणि शिवसेना वसई शहर उपप्रमुख मिलिंद चव्हाण हे देखील आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहे. दोन्ही पाहुण्यांचं मी स्वागत करतो आणि चर्चेला सुरुवात करतो. अनिलजी, मी तुमच्याकडे बोलतो. दरवर्षी पाऊस होतो, दरवर्षी अशा घटना घडतात, प्रशासनाला काही त्याचं पडलेलं नाही, निर्ढावलेली यंत्रणा आहे. ही स्थिती कधी बदलणार? म्हणजे मृत्यू ठरलेले आहेत, सामान्य नागरिकांचे बळी जाणारच, ही जी प्रशासकीय यंत्रणा आहे ही सगळी लोकांना गृहीत धरते का? निश्चितपणे, कारण प्रत्येक पावसाळ्यामध्ये अशी परिस्थिती निर्माण होते. एक छोटासा पाऊस पडला तर ज्या पद्धतीने दुर्घटना होत आहेत त्यावरती कोणाचे नियंत्रण नाहीत. जसे भिंतींच्या घटना असून देत किंवा वेगवेगळ्या ठिकाणी पाणी म्हणजे मोठ्या प्रमाणात ज्याचा साठा होतो त्या दुर्घटना होतात. तेव्हा निश्चितपणाने याच्यावरती आपण आधीच उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. म्हणजे मुंबई महापालिका असून देत किंवा आपण ठाणे महापालिका किंवा कल्याण डोंबिवली महापालिका किंवा इथे वसई, विरार आणि पालघरपर्यंत कुठल्याही महापालिकेकडे कुठलाही मास्टर प्लॅन सध्या तरी नाहीत. प्रत्येक वर्षी आपण कोट्यावधी रुपयाची तरतूद करतो, परंतु जेव्हा पाऊस येतो त्या पावसाच्या पाण्यामध्ये या सर्व तरतुदी, या सर्व योजना वाहून जातात. खरं पाहिलं तर ही सर्व यंत्रणा निर्ढावलेली आहेत. गेल्या 5 वर्षामध्ये काही बदल होईल असं आपल्याला वाटलं होतं, पण दुर्दैवाने ज्या पक्षांचे सरकार आलेलं आहे त्यांनी सुद्धा ज्या पद्धतीने नियंत्रण करणं आवश्यक आहे, कारण यंत्रणामध्ये जे अधिकारी बसलेले आहेत ते वर्षानुवर्ष तिथंच बसलेले आहेत, त्यांना कोणाचीही काळजी नाही. जेव्हा नागरिक तक्रार करतात त्यावरती सुद्धा कारवाई करत नाहीत. आणि विशेष म्हणजे महापालिकेमध्ये किंवा वेगवेगळ्या ठिकाणी जेव्हा लोकप्रतिनिधी आवाज उचलतात त्यांचा सुद्धा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणजे निश्चितपणाने ही निर्ढावलेली यंत्रणा आहे, ही नागरिकांच्या हितासाठी तर काम करत नाहीत, परंतु बिल्डर असून देत किंवा जे वेगवेगळ्या पद्धतीने अनधिकृत बांधकामं करतात किंवा वेगवेगळ्या ठिकाणी अतिक्रमण करतात त्यांना वाचवण्याचे काम ही यंत्रणा करत आलेली आहे. बरोबर आहे. अनिल, अगदी पहिलाच पाऊस झाला, एवढी मोठी दुर्घटना पुण्यामध्ये घडली, 15 मजुरांचा मृत्यू झाला आणि त्याचबरोबर मुंबईत देखील आजच म्हणजे 24 तासात 3 घटना घडल्यात. चेंबूर भागात घडली घटना, घाटकोपरमध्ये भिंत कोसळली, तिकडे अंधेरीमध्ये भिंत कोसळली, वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आणि स्थानिकांचा असा आरोप आहे की याला पूर्णपणे मुंबई महानगरपालिका जबाबदार आहे. अहवाल मागवले जातात,
मग या अहवालांचं पुढे काय होतं? खरं पाहिलं जेव्हा अशा दुर्घटना होतात ताबडतोब स्पॉटला जो पंचनामा होणं आवश्यक असतं तो होत नाहीत. आणि ज्यावेळी म्हणजे ह्या ज्या सर्व घटनेची अगर आपण पार्श्वभूमी पाहिली, नागरिक वारंवार तक्रार करतात, वारंवार महापालिकेकडे अर्ज करतात, परंतु ज्या पद्धतीने महापालिकेने कारवाई करणं अपेक्षित असतं ती कारवाई केली जात नाही. म्हणजे खैराणे रोडची जी घटना आहे याच्या पुढची जी दुकानं त्यांनी तोडली, तर तोडल्यानंतर निश्चितपणे तिकडचा भाग हा खचलेला होता आणि भिंत ही फार 40 ते 50 वर्षापूर्वीची असल्यामुळे ती खचणार हे निश्चित होतं. म्हणजे महापालिकेने थोडी काळजी घेतली असती की आपण जे बांधकामं तोडतो त्या बांधकामामुळे आजूबाजूच्या भिंतींना किंवा रहिवाशांना काय त्रास होईल याचा कुठलाही त्यांच्याकडे म्हणजे प्लॅन नाही. खरं पाहिलं तर अशा ठिकाणी महापालिकेचे अधिकारी हे जाणून बुजून सुद्धा कधी कधी करत असतात, कधी कधी नाईलाजाने ते करत असतात. परंतु निश्चितपणे जेव्हा नागरिक तक्रार करतात तर तक्रारीवरती अगर आपण 24 तास किंवा 48 तासामध्ये तक्रारीवरती कारवाई केली तर निश्चितपणाने अशा दुर्घटना आपण रोखू शकतो. तर सध्याचे जे महानगरपालिका आयुक्त आले आहेत त्यांनी म्हणजे गेल्या 50 वर्षापासून मुंबईमध्ये महापालिका कधीच नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने काम करत नाहीत. पण आता पहिल्यांदा प्रत्येक वॉर्डामध्ये ट्विटर हँडल, प्रत्येक डिपार्टमेंटचे ट्विटर हँडल, त्यामुळे नागरिक आता तक्रारी करत आहेत आणि त्या तक्रारीवरती कारवाई होत आहेत. म्हणजे गेल्या 30 ते 35 वर्षापर्यंत महापालिकेने काय केलं म्हणजे एक नवीन कमिशनर येतो, तो नवीन योजना आणतो, नागरिक त्याला सपोर्ट करतात. पण यापूर्वी असं काही घडलेलं नसल्यामुळे आज मुंबईमध्ये आजसुद्धा नागरिक हा एक प्रकारे महापालिकेच्या किंवा अलग अलग यंत्रणेच्या ज्या निष्काळजीपणामुळे त्यांच्या बळी मोठ्या प्रमाणामध्ये जात आहे. आणि मागच्या काही दुर्घटनांपासून म्हणजे मुंबईत ज्या घटना घडल्या म्हणजे दोस्ती पार्कची घटना अजूनही सगळ्यांना आठवत असतील, त्याच्या कटू आठवणी सगळ्यांच्या मनात आहेत. म्हणजे या घटनांपासून प्रशासन काहीच बोध घेत नाही. निश्चितपणे कारण दोस्ती याची जी घटना घडली होती त्यानंतर सुद्धा त्या विकासकाला परवानगी देण्याचं काम महापालिकेने केलेलं आहे. आणि त्या बिल्डिंगला लागूनच पाठी महानगरपालिकेचं जे डेप्युटी चीफ इंजिनियर बिल्डिंग प्रपोजलचं ऑफिस आहे. म्हणजे तुमच्या बाजूला काय होत आहेत हे महापालिकेला कळत नाहीत, मग अजून काय करावं. आणि मला तसं मत आहे की मुंबईमध्ये ज्या पद्धतीने आज परिस्थिती आहे, 36 विधानसभा आहेत, 25 विधानसभेवरती केव्हा सुद्धा दरड कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाहीत. कारण 2010च्या मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाचा अहवाल होता की मुंबईमध्ये ज्या वेगवेगळे मतदारसंघ आहेत तिथे ज्या डोंगर पायथ्याखाली ज्या झोपडपट्ट्या आहेत किंवा त्या डोंगरावरती ज्या झोपडपट्ट्या आहेत जवळपास 25,000 झोपडपट्ट्या ह्या डेंजरस त्यांनी घोषित केलेल्या आहेत. परंतु गेल्या 9 वर्षापासून महापालिका असून देत, MMRD असून देत किंवा म्हाडा कुठलीही कारवाई करत नाहीत. जेव्हा अशा दुर्घटना होतात तेव्हा यंत्रणेला जाग येते, पैसे वाटले जातात, त्यांना घरं दिली जातात. पण दुर्घटनेच्या आधी अगर आपण उपाययोजना केली तर निश्चितपणाने लोकांचा जो बळी आहे तो आपण वाचवू शकतो. सुस्त अधिकाऱ्यांना जागं कसं करायचं हाच खरा प्रश्न आहे. मिलिंद, मी तुमच्याकडे वळतो. वसई, विरार, नालासोपारा हा सगळा परिसर आहे, मुंबईचा शेजार आहे, शेजारी आहेत सगळे. मात्र ज्या प्रकारे वसई परिसर जलमय होतोय सगळ्यांनाच आश्चर्य वाटतंय. अवैध बांधकाम हे त्याला जबाबदार आहे का, आणखी काही कारण आहेत? व्यवस्थित गटाराचं साफसफाई व्यवस्थित होत नाही का, किंवा आणखी कुठले कुठले असे मुद्दे आहेत की त्याकडे महानगरपालिकेचं दुर्लक्ष होतंय आणि त्यामुळे वसई जलमय होते? महानगरपालिकेची स्वतःची अशी यंत्रणा नाही सांडपाणी वाहून नेण्याची, जी पूर्वापार चालत आलेली आहे. त्याच्यामध्ये जे नालासोपारा खाडी आहेत, सोपारा खाडी आहे, राजवली खाडी आहे, आसोळे खाडी आहे, या मार्गाने वसई परिसरातील पाणी पूर्ण समुद्राला जाऊन मिळते. परंतु ह्या खाड्यांचं संवर्धन होणं जेवढं गरजेचं होतं तेवढं गेल्या कित्येक दशकामध्ये ते केलं गेलं नाही. आणि पहिल्यांदा असा विषय आहे की महानगरपालिकेचे जे कर्मचारी आहेत, अधिकारी आहेत, ते अकुशल आहेत. जे ग्रामपंचायतीपासून जे चालू आलेले आहेत तेच कर्मचारी तिथे काम करतात आहेत. आणि ते टेक्निकली ज्या गोष्टी तिथे अमेंडमेंट व्हायला पाहिजेत त्या अमेंडमेंट केल्या जात नाहीत. आणि त्याच्यामुळे होतंय कसं की एवढ्या मोठ्या शहराचा भार जेव्हा पडतो त्यावेळेला जे सांडपाणी आहे त्याची यंत्रणा नसल्यामुळे आणि त्याच्यावरती कार्यवाही न केल्यामुळे बरंचसं पाणी तिथेच अडलं जातं. थातूरमातूर कारवाई करायची, गाळ काढायचा, गाळ साईडला ठेवायचा आता, आणि त्याच्यानंतर दुसरं काहीच करायचं. जर असंच जर कामकाज चाललं तर ही परिस्थिती वसई विरार शहरामध्ये पुन्हा आणि कित्येक वर्ष आपल्याला तशीच पाहायला मिळणार आहेत. आणि याच्यामध्ये मला महानगरपालिकेचं एक विशेष असं आहे की महानगरपालिकेची स्वतःची एक नैतिकता जी असते ती नैतिकता राहिलेली नाही आहे. कारण ज्या पद्धतीने काम करायला पाहिजे होतं गेल्या वर्षभरामध्ये ते त्यांनी केलं नाही. आपण 12 कोटी रुपये खर्च करून निरी आणि IITचा रिपोर्ट मागवला. त्या निरी आणि IITवरती फक्त 30% देखील काम झालेलं नाही आहे. आणि हा निरी आणि IITचा जो अहवाल आहे प्राथमिक स्वरूपाचा अहवाल आहे. म्हणजे 2019च्या पावसाळ्यापूर्वी आपल्याला ज्या काही प्राथमिक तरतुदी करायला पाहिजे होत्या त्या तरतुदी करणं गरजेचं होतं. परंतु 2019चा पावसाळा सुरू झाला आणि 30%च काम झालेलं आहे आणि ते देखील गाळ काढण्याचं. त्याच्या व्यतिरिक्त ह्या महानगरपालिकेने काहीच कारवाई नाही केली. खाड्या बुजवल्या जातात, नाले बुजवले जातात, त्यावर अनधिकृत बांधकाम तयार केलं जातं आणि हे बांधकाम कोणाचं असतं याची देखील आता विचार करणं गरजेचं आहे. आणि शहराच्या विकासामध्ये हा एक मोठा खोडा आहे.
अगदी आणि 2017-2018 सारखीच परिस्थिती पुन्हा वसई परिसरात उद्भवणार का याची चिंता सगळ्यांना लागू लागलेली आहे. मी पुन्हा काही मुद्द्यांकडे येणार आहे, तुमच्याकडे येणार आहे. मात्र या आपल्या रोखठोकमध्ये आणखी 2 मान्यवर सहभागी होत आहेत. ते म्हणजे कम्युनिस्ट ज्येष्ठ नेते अजित अभ्यंकर आहेत पुण्यातल्या स्टुडिओमधून आणि ज्येष्ठ नगर रचनाकार चंद्रशेखर प्रभू देखील आपल्या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत. अजितजी, मी तुमच्याकडे वळतो. पुण्यातल्या कोंढवा भागातील दुर्घटनेनं सगळ्यांनाच धक्का बसलेला आहे आणि एकच सवाल उपस्थित होतोय, हे थांबू शकणार नाही का? आणि हे थांबू शकणार नसेल तर हे कोण थांबवणार? प्रशासकीय यंत्रणा कधी जागी होणार? काय सांगाल? आता असं आहे की काल जी कोंढव्यामध्ये घटना घडली त्या घटनेमध्ये काय झालं नेमकं बघूया. दुर्घटना आहे, त्यात कामगार मेलेले आहेत आणि सगळीकडे सर्वसाधारणतः आपल्याला असं दिसतंय की बांधकामाच्या बद्दलचे जे अपघात होतात त्याच्यामध्ये बहुतेक मृत्यू हे बांधकाम कामगारांचे मृत्यू होतात. म्हणजे ग्राहक जे आहेत तिथे राहणारे निवासी लोक जे आहेत त्यांचेही मृत्यू झालेले आहेत, ते होत आहेत, परंतु त्याचं प्रमाण तुलनेने हे कमी आहे की जेवढं कामगारांचं प्रमाण जास्ती आहे. आता आपल्याला असं दिसेल की पुणे शहरामध्ये काल जो अपघात झाला त्याच्यात 15 कामगार मृत्युमुखी पडले. काय झालंय की एक अल्कॉन सोसायटी, काय अल्कॉन कॉम्प्लेक्स नावाची काही एक सोसायटी आहे, त्याचा एक मोठी भिंत जिथं मोठा भराव घालून ती भिंत केलेली आहे असा त्याचा परिसर आहे आणि त्याच्या पलीकडं एक बांधकाम व्यावसायिक, त्याचं नाव अजून अधिकृतरित्या, कारण तिथं नाव सुद्धा लावलेलं नव्हतं, तो जो कोण बांधकाम व्यावसायिक होता कोणतरी, आम्हाला भोरा म्हणून कोणतरी सांगितलं, तर त्यांनी तिथं बेसमेंटची जागा मिळावी म्हणून त्या सोसायटीचा हाईट जर एवढी असेल वरच्या भिंतीची तर जवळजवळ त्याच्या 25 फूट खाली पर्यंत खोदाई केली आणि तिथं कामगारांना, तिथं कामही चालू आहे आणि त्याच्यात मधल्या बेचक्यामध्ये कामगारांना राहायला जागा दिली. इतक्या पत्र्याच्या शेडमध्ये ते कामगार राहत आहेत. पत्र्याची शेड म्हणजे दुसरं काहीच नाही, फक्त पत्रे, सगळ्या बाजूनी पत्रे. आणि तिथं ती वरची जी भिंत आहे त्याचा आधार सरकल्यामुळे असेल बहुधा किंवा दुसऱ्या काही कारणाने असेल, ती भिंतीचा अख्खा भराव जो होता तो भराव आणि त्याच्या खालची जमीन ही सगळी अशी स्लाईड झाली, लँडस्लाईड झाली तिथे एक प्रकारची. आणि ते सगळे 15 लोक एका वेळा रात्री मरावेत एवढी प्रचंड मातीचा ढिगारा त्यांच्यावरती कोसळला आणि त्याच्यात ते गेले. आता अशा प्रकारचा मृत्यू, अशा प्रकारची जी घटना आहे त्याला जबाबदार महानगरपालिका आहे, सगळं बरोबर आहे. म्हणजे त्यांनी अशा प्रकारचे प्लॅन मंजूर करताना बाजूला तुमचं एवढं उंच आहे, त्याचं खाली जर तुम्ही एवढं खणलं तर त्याच्या आधार काय राहील याचा काही विचार बहुतेक केला नसावा. पण त्याचबरोबर हे जे कामगार होते सगळे बिहारमधनं आलेले होते. म्हणजे आता हे 15 लोक जे आहेत त्यांना कुठल्याही प्रकारची नुकसान भरपाई मिळणं, आता मुख्यमंत्र्यांनी काहीतरी जाहीर केलं असं मी ऐकलं. हो, जाहीर केलं. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलंय, पण हा त्यांच्या या बांधकाम कामगारांसाठी बांधकाम कामगार कल्याण कायदा आहे, त्या कायद्याअंतर्गत त्यांची नोंदणी केलेली नव्हती आणि अशी 99% कामगारांची केलेलीच नसते, हेही सांगतो तुम्हाला मी. म्हणजे जिथं काम चालू आहे तिथला कामगार हा नोंदणीकृत कामगार आहे का हे बघण्याची जबाबदारी त्या बिल्डरची आहे. परंतु बिल्डर आणि हे पुढारी, नगरसेवक आणि महानगरपालिकेचे अधिकारी आणि कामगार क्षेत्रातले उच्च अधिकारी जे आहेत यांचं इतकं साटलोटं आहे की त्याच्यामध्ये ते बिल्डर सर्व कायदे पायदळी तुडवून तिथं कामगार कामावर ठेवतात. आणि या कामगारांच्या, लक्षात ठेवा अजून एक गोष्ट लोकांना माहिती नाही म्हणून मी सांगतो, जेव्हा तुम्ही फ्लॅट विकत घेता त्या फ्लॅट विकत घेताना तुम्ही बांधकाम मूल्य कामगार कल्याण कर या नावाने सरकारला दिलेलं असतं, ते महानगरपालिका गोळा करते आणि राज्य सरकारकडे सुपूर्त करते. असे महाराष्ट्र सरकारकडे माझ्या माहितीप्रमाणे आज रोजी 8,000 कोटी रुपये न वापरलेले पडून आहेत. म्हणजे बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी हे सरकार पैसे गोळा करतं आणि त्यांची नोंदणी करून त्यांना असे जे काही, हेच आता मृत्यू तर झाला पण इतर अनेक प्रकारचे लाभ आहेत त्यांना, ते मिळण्यासाठी किंवा अधिक सुरक्षा यंत्रणा देण्यासाठी कुठलाही स्टाफ नेमत नाही. एकही माणूस कामगार कल्याण खात्यामध्ये कामगार खात्याने नेमलेला नाहीये. ॲडिशनल कंत्राटी कामगारावरती कामं चालू आहेत. बांधकाम म्हणजे कामगार खात्यामध्ये कंत्राटी माणसं नेमली. अजितजी, तुमचा मुद्दा लक्षात आला आणि एका चांगल्या मुद्द्यावर तुम्ही प्रकाश टाकलेला आहे. प्रश्न हाच उरतो की या घटना टाळता येणार नाहीत का? भ्रष्ट अधिकारी आणि बिल्डरांची ही जी अभद्र युती आहे आणि या अभद्र युतीमुळेच सामान्य लोक मृत्यू पावतायत आणि निर्ढावलेली यंत्रणा कधी तिला जाग येणार हाच खरा प्रश्न आहे. चंद्रशेखरजी, मी तुमच्याकडे येतो.
की अशा या दुर्घटना टाळता येणार नाही का? कुठेतरी शहरं वाढत असताना त्याचं नियोजन व्यवस्थित केलं जात नाही का? नाही, पुण्याची घटना असो किंवा वसई विरारमध्ये झालेलं पाणी तुंबण्याचा प्रकार असो, हे पूर्णपणे मानव निर्मित आहे. याला निसर्गाला दोष देण्यात काहीही अर्थ नाही. पुण्याच्या घटनेमध्ये अगदी जे आता बाहेर येत आहे ते उघड आहे की त्या बिल्डरांनी किंवा जो कोण असेल त्याने अशा पद्धतीचं काहीतरी केलं की जेणेकरून ते आज ना उद्या कधीतरी पडणारच होतं. म्हणजे त्याचा नीट विचार केला नाही आणि पहिल्या पावसातच सगळं तो ढिगारा खाली आला आणि त्याच्या खाली लोक दबले गेले. वसई विरार तर अगदी उत्तम उदाहरण आहे की सखलच्या जमिनी, म्हणजे लक्षात घ्या की वसई विरार कशा करता ठेवलं होतं. वसई विरारचा पूर्ण पट्टा हा जवळपास 400 किलोमीटरचा पट्टा गेल्या 50 वर्षापासून असा निर्णय होता की त्या पट्ट्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात अर्बनायझेशन म्हणजे शहरीकरण होता कामा नये. का होता कामा नये? तर मुंबई हे 7 बेटांची मुंबई होती, ती त्याच्यात इतकी भरणी केली गेली तर समुद्राला कुठे भरणी होते आणि कुठे नाही हे कळत नाही. त्यामुळे समुद्राचं पाणी गावांमध्ये जाऊ नये म्हणून सखल भाग तिथे असा ठेवला गेला की तो जो नो डेव्हलपमेंट झोन असावा. तो नो डेव्हलपमेंट झोनच ठराविक बिल्डर आणि गुंड त्यांची जी कोण मंडळी आहेत त्यांनी अनेक वर्षापासून विकत घ्यायचं आणि मग सरकारला हाताशी धरून त्या जागा ज्या नो डेव्हलपमेंटच्या त्या डेव्हलपमेंटमध्ये आणायच्या आणि सखल भागामध्ये 2-2, 3-3 मीटरची भरणी करायची. म्हणजे ज्या ठिकाणी हाय टाईडचं पाणी जात होतं, जमिनीत मुरत होतं, त्या ठिकाणी नवीन वस्ती उभी करायची आणि नवीन वस्ती तिथे उभी झाल्यामुळे काय होतं की पाणी मग जुनी जी गावं आहेत म्हणजे 500 वर्ष 1000 वर्ष जुनी जी गावं तिथे वसईमधली आहे त्या गावांमध्ये शिरतं आणि मग गाव नाही एका बाजूला आणि नवीन वसाहत नाही तर त्याच्यामध्ये जे रस्ते वगैरे आहेत ते इन्फ्रास्ट्रक्चर कोलमडून पडतं आणि पूर्ण शहर पाण्याखाली येतं. म्हणजे हे पूर्णपणे मानव निर्मित हा एकंदरित प्रकार आहे. चंद्रशेखरजी, मग हे सगळं मानव निर्मित आहे, मग अशा दुर्घटना टाळण्यासाठी IIT कडनं किंवा इतर प्रगत संस्थेकडून अहवाल मागवले जातात. या अहवालाची अंमलबजावणी होत नाही का? किंवा अहवालात जी दिशा दिलेली असते, अहवालात जे सांगितलं असतं ते जर आपण केलं, कारण तुमचा या क्षेत्रातला नगररचना क्षेत्रातला खूप मोठा अनुभव आहे, जर त्या अहवालानुसार प्रशासनाने कृती केली, काही बदल केले, तशी नगररचना केली तर घटना टाळता येतील का? नाही, याचा अहवाल वेगळा आहे. अहवाल लक्षात घ्या, अहवाल सांगणार की तुम्ही डिसिल्टिंग करा, नाले साफ करा, समुद्राला जाण्याचे जे मार्ग आहेत ते क्लिअर करा, हे अहवाल सांगणार. याच्याबद्दल हे तर केलंच पाहिजे, त्याच्याविषयी वाद नाही, पण तेवढ्यानं होत नाही. ज्या जमिनी मोकळ्या ठेवायला पाहिजे आहेत त्या जमिनी मोकळ्या न ठेवताना सखल जमिनीवर भरणी ठेवून तिथे उत्तुंग इमारती उभ्या करायच्या. म्हणजे जे पाणी त्या ठिकाणी त्या जमिनीत झिरपलं असतं ते पाणी गावांमध्ये येतं आणि त्यामुळे देखील पाणी साचतं. त्यामुळे हे केवळ निरीनी काय रिपोर्ट दिला तेवढ्या रिपोर्टनं संपूर्ण पाण्याचा निचरा होणार नाही, कारण त्याने गाळ काढला जाईल किंवा स्टॉर्म वॉटर ड्रेन्स ठीक करू किंवा वेगवेगळे नाले ठीक करू किंवा शहराकडून समुद्राकडे जाण्याचे जे मार्ग आहेत ते मार्ग साफ करू. हे सगळं करायला तर पाहिजेच, पण मेन म्हणजे शहरीकरण ज्या ठिकाणी होता कामा नये त्या ठिकाणी बिल्डरांच्या सांगण्यावरून जिथे नो डेव्हलपमेंट झोन आहे तो काढून त्या ठिकाणी शहरीकरण करायला लावणं हेच त्याच्या मागचा मेन चुकीचा उद्देश आहे. आणि ज्या जागेवर अजिबात डेव्हलपमेंट होणार नाही अशा जागेची किंमत मातीमोल असते आणि मग
तशी जागा मातीमोल किमतीत विकत घ्यायची आणि मग शहरीकरणाची परवानगी घ्यायची आणि 2 पैसे किमतीची जागा ही मग 200 रुपयात विकायची. म्हणजे हा जो प्रकार आहे ज्यातून गडगंज म्हणजे कोट्यावधी हजारो कोट्यावधी रुपयाचा जे जमिनीच्या विक्री खरेदीमध्ये उलाढाल झाली, जे बिल्डरांमध्ये आपसामध्ये बिल्डर आणि हितसंबंधी जे वसई विरारमध्ये असणारे धार्जिणे बिल्डरांशी संबंधित जी लोक आहेत, या सगळ्यांचं जे साठलोट आहे त्याच्यामुळेच वसई विरारची वाट अगदी लागली. अगदी अगदी आणि तुम्ही जे मुद्दे मांडलेले आहेत त्याच्यावर जर आता प्रशासनानं जर काम केलं नाही तर भविष्यातल्या आपल्या अडचणी आणखी वाढणार आहेत. अनिलजी, मी तुमच्याकडे येतो. आपण बघतोय की आज 3 ठिकाणी मुंबईत घटना घडलेल्या आहेत. 3ही ठिकाणी संरक्षक भिंत इमारतीच्या कोसळलेल्या आहेत. वाहनांचं नुकसान झालेलं आहे. काही ठिकाणी अगदी 4-5 बकऱ्या देखील दगावलेल्या आहेत. सुदैवानं जीवितहानी झाली नाही. कुठेतरी पावसाळा सुरू होण्यापूर्वी कुठेतरी महानगरपालिकेकडनं तपासणी होत नाही, अभियंते कामाला लागत नाहीत, हे जबाबदार आहेत का? निश्चितपणे, कारण मी आधीच तुम्हाला सांगितलं की मुंबई महापालिकेकडे अशा प्रकारची सर्व माहिती उपलब्ध आहे की कुठे भिंत कोसळू शकते, कुठे दुर्घटना होऊ शकतात. आणि 2010चा तो जो एक अहवाल आहे मुंबई झोपडपट्टी सुधारणा मंडळाच्या, मुंबईमध्ये 25 मतदारसंघामध्ये धोकादायक अशी झोपडपट्ट्या आहेत जिथे केव्हा सुद्धा दुर्घटना होऊ शकते. दुसरा मुद्दा तो प्रभू साहेबांनी सांगितला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये घोषणा केली होती की संपूर्ण राज्यामध्ये ज्या महानगरपालिका आहेत त्याचा कारभार पारदर्शक करण्यासाठी त्यांनी रामनाथ झा, गौतम चॅटर्जी आणि शरद काळे यांची एक समिती बनवली होती. दुर्दैवाने ह्या समितीचा रिपोर्ट गेल्या 1 वर्षापासून मनीषा म्हस्कर नावाच्या सचिवांकडे पेंडिंग आहेत. म्हणजे एकीकडे आपण सुधारण्याच्या गोष्टी करतो, एकीकडे उपाययोजनेच्या गोष्टी करतो, पण दुसरीकडे जे शासकीय अधिकारी आहेत, जे प्रशासकीय अधिकारी आहेत, हे कामामध्ये खोळंबा आणण्याचं काम करतात. आज मुंबईमध्ये कुठे दुर्घटना होऊ शकते या सर्व माहिती महापालिकेकडे, म्हाडाकडे आणि मुंबई स्लम बोर्डाकडे आहेत, परंतु नेहमीप्रमाणे त्याच्याकडे दुर्लक्ष होतं. दुसरी गोष्ट की आज मुंबईमध्ये ज्या डोंगराळ भाग आहेत, जे दरड्या कोसळण्याची जी भीती आहेत, असे 25 मतदारसंघामध्ये 6 महिन्यापूर्वी एक कॉन्ट्रॅक्टरला तुम्ही 40 कोटीचं काम दिलं. दुर्दैवाने त्यावरती चर्चा झाली विधानसभेमध्ये. आता परत तुम्ही शॉर्ट टेंडर काढलं म्हाडाने. म्हणजे पावसाळा सुरू झाल्यानंतर जेव्हा म्हाडा शॉर्ट टेंडर काढतं आणि मग तुम्ही कशा पद्धतीने या दुर्घटना थांबवू शकतात? म्हणजे एकंदरीत सरकारकडे काही विजन नाही आहेत. जे अधिकारी बसले आहेत ते फक्त उपाययोजनेच्या नावाखाली एकमेकांना म्हणजे नागरिकांना त्रास देण्याचं काम करत आहेत. आणि ज्या उपाययोजना पावसाळ्यापूर्वी होणं आवश्यक आहेत त्या तुम्ही पावसाळा सुरू झाल्यानंतर केला तर निश्चितपणाने पैसासुद्धा वाया जाईल आणि नागरिकांचा बळी हा निश्चितच जाईल. अगदी बरोबर आहे. पावसाळ्यापूर्वीच जी उपाययोजना केली पाहिजे आणि ती होत नाही या मोठ्या शहरांच्या बाबतीत. अभ्यंकर सर, मी तुमच्याकडे येतो. पुणे खूप वेगानं वाढतंय. अवैध बांधकामाचा मुद्दा देखील आहे आणि आता जी कोंढव्यामधील जी दुर्घटना घडली आहे त्याला सर्वस्वी बांधकाम व्यावसायिक जबाबदार आहे. हे सगळं घडत असताना महानगरपालिकेच्या अभियंत्यांचं लक्ष नव्हतं आणि त्यामुळेच ही घटना घडलेली आहे. तुमचा अनुभव काय सांगतो? अशा घटना टाळण्यासाठी प्राथमिक स्वरूपाच्या तरी काय पावलं उचलली गेली पाहिजेत? काय आपण पुढाकार घेतला पाहिजे? हे पहा, आपण एक लक्षात ठेवूया की कोण मरतो याच्यामध्ये, कोणाचं नुकसान होतं आणि कोणाचा फायदा होतो हे नीट पाहिल्याशिवाय उपाययोजना सुचवता येणार नाही. आता चंद्रशेखरजींनी सांगितलं की त्यांचे तांत्रिक अहवाल असतील, हे सगळे तंत्रज्ञ जे आहेत ते योग्य अहवाल देतील, परंतु त्याचा सगळ्यात फायदा मिळणारा जो घटक आहे तो बिल्डर आहे. आणि त्या बिल्डरच्या मागे हे नोकरशहा पहिले आणि त्याच्या मागे राजकारणी, अशी ते 3 जण आहेत. या तिघांनी एक लॉबी बनवलेली आहे आणि महानगरपालिका असो किंवा कामगार खातं असो त्यामध्ये ही लॉबी पूर्णपणाने व्यवस्था कॅप्चर करून काम करत असते. आणि हाच अनुभव आपल्याला या बिल्डिंगच्या सगळ्या केसेसमध्ये दिसतो. मी तुम्हाला सांगतो, पुण्यामध्ये 2000 आपण जर आता माझ्याकडे यादी आहे, 2012 पासून जर घेतला विचार केला तर ही आत्ताची घटना धरली तर 48 कामगारांचा मृत्यू झालेला आहे. जवळजवळ 10 घटनांच्या मध्ये 48 कामगार मेलेले आहेत. कुठे 10, कुठे 12, कुठे 2. एकाही बिल्डरवरती साधी तुरुंगवासाची कारवाई झालेली नाही. सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होतो,
आणि तो वर्षानुवर्ष चालतो. त्याच्यानंतर ते जे कामगार असतात, त्यांचे नातेवाईक असतात, त्यांना पूर्णपणे गायब केलं जातं. ही बिल्डर लॉबी 100% त्यांना मॅनेज करते, म्हणजे गायबच करून टाकते. आणि महानगरपालिकेचे जे अधिकारी आहेत, ते महानगरपालिकेचे अधिकारी हे या नगरसेवकांच्या आणि त्याच्या मागच्या राजकारण्यांच्या खिशातली बाहुली आहेत. आणि यामुळे हे सर्व घडते. पण याच्यात एक घटक अजून आहे, तो आपण विचारात घेत नाही. ती म्हणजे ही रेग्युलेटरी मेकॅनिझम ज्याला आपण म्हणतो. हे रेग्युलेटरी मेकॅनिझम जर काम करायचं असेल तर तिथं प्रशिक्षित आणि पुरेसं मनुष्यबळ लागतं. आज आपल्या सरकारचं धोरण असं आहे की कुठेही सरकारी यंत्रणेला माणसंच द्यायची नाहीत. आणि त्याच्यामुळे तिथे संपूर्ण सरकारी यंत्रणेइतकी बेजबाबदार यंत्रणा कुठलीही नाही. याचं कारण त्यांना अकाउंटेबिलिटीच नाहीये. आणि अकाउंटेबिलिटी नाहीये याचं कारण त्या वरच्या लोकांना माहितीये की आपण यांना काम करायला पुरेशी माणसंच दिलेली नाहीयेत. त्याच्यामुळे ते कोणाला अकाउंटेबलही धरू शकत आणि पुरेशी माणसं नाहीत आणि त्या पुलाची जी घटना आपण मध्ये पाहिली, कुशल मनुष्यबळ नाही. त्या पुलाला स्ट्रक्चरल सर्टिफिकेट सुद्धा दिलेलं होतं. कुशल मनुष्यबळ नाही आणि अकाउंटेबिलिटी नाही. तेव्हा हे सिव्हिल सर्व्हिस जी आहे, या सिव्हिल सर्व्हिस इतकी अनअकाउंटेबल, इतकी बेजबाबदार व्यवस्था अख्ख्या जगात कुठली नसेल. एकदा मनुष्य नोकरी लागला IAS ऑफिसर म्हणून की त्याला राष्ट्रपतीशिवाय कोणीच काढू शकत नाही, इतकी भयंकर यंत्रणा आहे. आणि अशी IAS ची लॉबी ही सगळ्यात पहिली आहे याच्यामध्ये. आणि मग त्याच्या खाली म्हणजे म्युन्सिपल कमिशनर इज अ मेन प्रॉब्लेम. कुठेही जा तुम्ही, हे म्युन्सिपल कमिशनर एवढा प्रोटेक्टेड अथॉरिटी आहे की त्याला काढायला राज्यपाल सुद्धा चालणार नाही, त्याला राष्ट्रपतींची सही लागेल. आता अशी जर तुम्ही नोकरशाही डोक्यावर बसवलीत, ही नोकरशाही कधी राजकारणाने सुद्धा खाऊन टाकते अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून आपल्याला रेग्युलेटरी मेकॅनिझमला अकाउंटेबल करावं लागेल आणि त्यांना पुरेसं मनुष्यबळ द्यावं लागेल. ही सुद्धा तितकीच महत्त्वाची गोष्ट आहे. नाहीतर तो मरतो बिचारा खालचा क्लार्क, तो क्लार्क काम करत नाही. पण क्लार्कला तुम्ही माणसं दिलीत का? लेबर इन्स्पेक्टर, त्याला माणसं दिलीत का तुम्ही नोंदणी करायला? तेव्हा ह्या सगळ्याचा होलिस्टिक आणि मुख्यतः या दोन अंगांनी विचार व्हावा असं वाटतं. अगदी बरोबर अभ्यंकस, अगदी तुम्ही अगदी योग्य मुद्द्यावर बोट ठेवलेले आहे. आणि या कोंढव्याच्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर आपल्याला पुण्यातल्या तळजाई भागात भिंत इमारत कोसळली होती, अनेक जणांचा मृत्यू झाला होता. नंतर औंध पाषाण भागात देखील अशीच घटना घडली होती. मात्र पुणे महानगरपालिकेनं त्यातनं काही बोध घेतला नाही. ब्रेक नंतर रोखोक या विशेष कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. निर्ढावलेली यंत्रणा हकनाक बळ या विषयावर आपण चर्चा करतोय. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली आहेत, मिलिंद चव्हाण आहेत जे शिवसेनेचे वसई शहर उपप्रमुख आहेत, नगर रचनाकार चंद्रशेखर प्रभू आहेत आणि ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते अजित अभ्यंकर या चर्चेत सहभागी झाले आहेत. अनिलजी, तुमच्याकडे होतो. अशा जेव्हा दुर्घटना घडतात त्यानंतर गुन्हा नोंदला जातो, पण गुन्हा कोणाविरुद्ध नोंदला जातो? त्या साईटवरचा अभियंता असेल, व्यवस्थापक असेल, पण मालकावर गुन्हा नोंदला जात नाही. काय सांगाल? खरं पाहिलं तर जेवढे सुद्धा मुंबईमध्ये किंवा जसं पुण्यात शहरामध्ये जे दुर्घटना होतात, जेव्हा पोलिसांकडे लोक कारवाईसाठी जातात तेव्हा एका मॅनेजरवरती तो गुन्हा दाखल केला जातो. खरं पाहिलं तर अशा वेळी जो कंपनीचा मालक असेल, तिकडचा जो बिल्डर असेल, विकासकावरती जोपर्यंत गुन्हे नोंद होत नाही तोपर्यंत असा दुर्घटना थांबण्याची शक्यता कमीच आहेत. मुंबईमध्ये आज माझ्या मते वर्षाला 700 ते 800 लोकांचा बळी जातो, पण पोलिसांच्या रेकॉर्डवरती फक्त 70 ते 80 मजुरांचा बळी असतो. जसं आता HDL नावाची साईट आहे विद्याविहारला, तर जवळपास 1000 लोकांचे मृत्यू झालेले आहेत, पण पोलिसांनी फक्त 50 ते 60 लोकांची नोंद केलेली आहे. म्हणजे संपूर्ण एक नेक्सस आहेत. महानगरपालिका असून देत, पोलीस डिपार्टमेंट असून देत, SRA असून देत, म्हाडा असून देत. जसं आता मध्यंतरी MMRDने काही ज्या रस्त्यावरच्या ज्या दिशा दर्शक फलक होती ना, त्याच्यावरती ज्या होर्डिंग लावल्या होत्या त्याच्यावरती फक्त FR जेव्हा नोंदवले तर त्या मॅनेजरवरती नोंदवलेत, परंतु त्या जाहिराती कंपनीच्या मालकावरती तुम्ही अगर गुन्हा नोंदवला तर निश्चितपणाने भीती निर्माण होईल. यंत्रणेची भीती जेव्हा निर्माण होईल तेव्हा अशा प्रकारच्या दुर्घटना होणार नाहीत. पण दुर्दैवाने महापालिका असून देत, MMRD असून देत, म्हाडा असून देत किंवा अन्य काही एजन्सीज, हे सर्व अधिकाऱ्यांचे नेक्सस असल्यामुळे अशा वेळी जेव्हा गुन्हे दाखल करताना काळजी घेतली जाते. जसं अभ्यंकर सरांनी सांगितलं की मरणारा जो व्यक्ती असतो तो गरीब असतो, तर गरिबांची काळजी कोण करत नाहीत, परंतु जो माणूस चूक करतो त्या चुकीला माफी देताना हे ते अधिकारी जे असतात मालकांऐवजी त्या मॅनेजरवरती किंवा छोट्या कामगारांवरती गुन्हा दाखल करून आपली कारवाई पूर्ण करतात. बरोबर अनिलजी, मोठ्या माशांना वाचवलं जातं आणि त्यासाठी सगळी यंत्रणा कामाला लागते. ही जी पुण्यातल्या कोंढवा भागातील दुर्घटना घडलेली आहे त्याचे CCTV फुटेज आपल्याकडे उपलब्ध झालेले आपण बघतोय की कशा प्रकारे ही दुर्घटना घडलेली आहे. भिंत कोसळून 15 मजुरांचा मृत्यू झालेला आहे. सगळे बिहारचे मजूर आहेत. प्रशासकीय अनास्थेचे हे बळी आहेत. पुण्यात
कशा प्रकारे मृत्यूचं तांडव झालं आपण पाहतोय. मध्यरात्री 2च्या आसपास ही दुर्घटना घडली. भिंत कोसळून त्याखाली ज्या तात्पुरत्या झोपड्या उभारल्या होत्या मजुरांनी, त्या झोपड्यांवर ही भिंत कोसळली आणि 15 सामान्य मजूर इथे ठार झालेले आहेत. पुन्हा आपण चर्चा सुरू करू. मिलिंदजी, तुमच्याकडे मी येतो. वसई दरवर्षी जलमय होते. खाडीमध्ये भराव टाकून बांधकाम केलं जातं. हा महत्वाचा घटक आहे का याला जबाबदार? वसई पूर्व पश्चिम, नालासोपारा पश्चिम याचं जे पाणी ज्या राजौली खाडीमध्ये जातं, त्या राजौली खाडीमध्ये गेल्या वर्षी भराव टाकला गेला होता. आणि तो साधारण 40-50 फुटाची जी खाडी होती ती साधारण 30 फुटावरती आणण्यात आली होती. तिथे पाईप टाकले होते आणि 3 ते 3.5-4 वर्ष आम्ही सांगतोय प्रशासनाला, तहसीलदारांना सांगतोय, आयुक्त साहेबांना सांगतोय, कृपा करून हा जो भराव टाकलेला खाडीमध्ये तो काढून टाका म्हणून. परंतु त्याने ऐकलं नाही. म्हणजे भराव टाकून निम्म्यावरती खाडी आली. हो, निम्म्यावरती आले होते. म्हणजे प्रशासनाचे अधिकारी किती सक्षम आहेत वसई विरारमधल्या, याचा एक चांगला पुरावा वसई विरारकरांना तुम्हाला बघायला मिळेल की आम्ही सांगून देखील त्यांनी ती उचलली नाही, काढली नाही. आणि ज्या वेळेला 7-8 दिवस वसई पूर्ण परिसर जलमय झाला त्यावेळेला त्यांना आम्ही निर्डावून सांगितल्यानंतर ते पूर्ण भराव काढला आणि त्याच्यानंतर संपूर्ण वसई विरार शहरातलं पाणी तिथून पास झालं. विरारमधलं सोडून बाकी नालासोपारा आणि वसईमधलं पूर्ण पाणी गेलं. पण आता हीच परिस्थिती ह्या वेळेला देखील तशीच आहे की निरी आणि IITने सांगितलेले काही मार्ग जे आहेत ते खाडीचे मार्ग आहेत ते त्यांनी बुजवले आहेत. आणि त्या बुजवलेल्या याच्यावरती खाड्यांमध्ये मैदानं तयार केलेली आहेत, गार्डन तयार केलेले आहेत. निरी सांगते की तुम्ही जे मार्ग तयार केलेले ते चुकीचे मार्ग आहेत. आणि एवढं सांगून देखील 2019च्या पूर्वी त्याच्यावरती अमेंडमेंट महानगरपालिकेने करायला पाहिजे होती, केली नाहीये. आणि विशेष म्हणजे हे जे खाडीमधले जे भराव टाकून मैदानं तयार करण्याची कामं जी कोण करत असेल तर महानगरपालिका स्वतःहून करत आहे. कारण ह्याच्यासाठी टेंडर पास केलं जातं, ह्याच्यासाठी भराव केला जातं, ह्याच्यावरती विरोध केला जाऊन देखील ते विरोधाला जुमानलं जात नाही. तहसीलदारांच्या आणि तलाठी मंडळ अधिकाऱ्यांच्या फौजदारी गुन्हा दाखल करा एवढं सांगून देखील त्याच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल केला जात नाही. याच्यामुळे प्रशासन कुठेतरी ह्या संपूर्ण जबाबदार आहे. आणि जेणेकरून वसई विरार शहराला जर कोणी जर जबाबदार असेल तर आमचं वसई विरार शहर महानगरपालिका आणि त्याचबरोबर महसूल विभाग तेवढाच जबाबदार आहे. म्हणजे आणखीन एका मुद्द्याकडे तुमचं लक्ष वेधतो. वसई पूर्वेच्या भागाकडे जो MIDC एरिया आहे, औद्योगिक वसाहत आहे, त्याचं सगळं रसायन मिश्रित पाणी हे सगळं रस्त्यावर येतं आणि त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा देखील प्रश्न गंभीर होतो. जेव्हा वसई जलमय होते, जेव्हा पाणी साचतं, अगदी गुडघावर पाणी, कमरे इतकं पाणी काय काय भागांमध्ये साचलं जातं, तेव्हा हे सगळं रसायन मिश्रित पाणी तिथं येतं आणि नागरिकांच्या आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण होतो. हा जो प्रतिबंधक भाग आहे, इथे देखील कुठेतरी कारवाई केली पाहिजे. प्रदूषण विभागाने देखील यावरती लक्ष ठेवणं गरजेचं आहे. पण प्रॉब्लेम असा होतोय की जे अधिकारी जे तिकडे प्रदूषण विभागाचे ठाणे विभागाने जे नेमणूक केलेले आहेत ते लोक येतात किती वेळा तर काहीच येत नाही. आणि पावसाळ्याच्या दरम्यान असे कितीतरी फॅक्टरी लायसन्स जे निर्हावाने दिले जातात तिथे लक्ष देणं गरजेचं आहे. आणि ते लक्ष न दिल्यामुळे बऱ्याचशा कंपन्या ज्या आहेत ना त्या आपल्या पूर्ण म्हणजे ज्या खाड्या आहेत, ज्या नाले आहेत त्याच्यामध्ये आपलं संपूर्ण रसायन मिश्रित पाणी टाकतं. आणि सर्वात मोठी गंभीर बाब अशी आहे की काही जी नाले आणि जे काही नद्या आहेत त्याच्यातलं पाणी शहरातली लोक गावातली लोक तिथे वापरतात आणि आरोग्याचा देखील प्रश्न तिथे निर्माण होत आहे. बरोबर. मिलिंदजी, आणखीन एक मुद्दा आहे की नालासोपारा पूर्वेकडचा काही डोंगराळ भाग आहे, त्या डोंगरावरचं पाणी आणि नंतर मग खाली रस्त्यावर साचलेलं पाणी, अशी नेहमी 2-3 वर्षापासून तिथं पूर सदृश्य स्थिती सगळी निर्माण होते. मग या भागात काय उपाययोजना करता येईल? प्रश्न शेवटी तिथेच येतो की नालासोपारा पूर्वेचं जे डोंगराळ पूर्वपट्टीतून जे पाणी येतं ना ते आपल्या राजौली खाडीमध्ये मिळते. आणि राजौली खाडीमधलं जे नाल्याची जी रुंदी आहे ती आता प्रशासनाने वाढवली आहे, पण खोली कितपत वाढवले तर खोली नाही वाढवली. आज तुमच्या माहितीसाठी 450-500 वर्षापूर्वीपासून त्या खाड्याच्या माध्यमातून अलिबाग सोलमार्गे जहाज 12-12 टनाची जायची आणि ती वैतरणा मार्गे म्हणजे नालासोपारा शहर, वसई शहर या माध्यमातून ती वैतरणा मार्गे जायची. आज त्या खाड्यांची स्थिती जर आपण बघितली तर त्याचं नाल्याचं स्वरूप आलेलं आहे. हे नाल्याचं स्वरूप आणलं कोणी तर महसूल विभागाने आणलेलं आहे. कारण महसूल विभाग डोळे बंद करतं आणि त्याच्यामुळे जे बिल्डर लॉबी आहे त्यांनी ते पूर्ण नाले कव्हरेज करायला घेतलं. आपण म्हणतो की खाडीचं पात्र येथे भराव केला जातो. माझं तर असं म्हणणं आहे खाडीचं पात्र सोडून द्या, तुमच्या खाड्यामध्येच या ठिकाणी भराव केला जातो आणि ते भराव करून ते खाडी पूर्ण नामशेष केली जाते.
वसई पश्चिममध्ये देखील अशीच परिस्थिती झालेली आहे. आमचं म्हणणं आहे मैदान हवं असायला पाहिजे, परंतु मैदान असण्यापूर्वी रितसर जे महानगरपालिकेचे किंवा राज्य सरकारचे जे आरक्षित भूखंड आहे त्या आरक्षित भूखंडावरती तुम्ही तिथे करा, परंतु खाड्या बुजवाल आणि मैदानं तयार करा आणि शेवटी मग आरोग्याचा प्रश्न, त्याचबरोबर लोकांच्या जनतेच्या प्रश्नावरती तुम्ही त्या खाड्यांच्या गळा घोटायचा आणि लोकांचाही गळा घोटायचा. आता सर्रास काम महानगरपालिका आणि महसूल विभाग करतोय. मिलिंद, हाच मुद्दा आहे की प्रशासन यातून धडा घेणार का, हाच सवाल आहे. अभ्यंकर सर, मी तुमच्याकडे येतो. तुम्ही मगाशी नोकरशाहीचं वर्णन करताना त्या त्रुटींवर बोट ठेवलं होतं, पण कुठेतरी नगरसेवकांचा देखील अधिकाऱ्यांवर दबाव असतो आणि त्यामुळे अधिकारी दुष्कृत्य करायला पुढे धसावतात. नगरसेवकांची बाजू घेण्याचं काहीच कारण नाही. नगरसेवक हे अधिकाऱ्यांना बेकायदेशीर कामं करायला लावतात आणि कायदेशीर कामं असतील तरी त्यातलं कमिशन मागतात. हे अगदी म्हणजे हा नगरसेवकाचा 99% नगरसेवकांचा धंदा आहे आणि त्यांना पोचणारे जे त्यांचे पक्ष प्रमुख असतात त्यांचाही त्याच्यात वाटा आहे. परंतु एक लक्षात घ्या, नगरसेवक हा 5 वर्षांनी बदलतो, परंतु अधिकारी जो असतो तो कायम तिथे असतो आणि त्याच्यामुळे भ्रष्टाचाराचा मुख्य कणा हा तिथली नोकरशाहीची यंत्रणा आहे, हा त्यातला स्थायी कॉमन एलिमेंट आहे हा. तेव्हा त्याचा जर पहिला घाव घालायचा असेल तर त्यातले जे वरिष्ठ जे अधिकारी आहेत त्यांचं जे नेक्सस आहे त्याच्यावरती घाव घातला पाहिजे, कारण ते अत्यंत अनअकाउंटेबल अशा प्रकारचे लोक आहेत. मी तुम्हाला दुसरं उदाहरण सांगतो. आपण महानगरपालिकेचं सगळं बोलतोय. फॅक्टरी इन्स्पेक्टर नावाचा फॅक्टरी कायदा एक आहे आणि त्याचा फॅक्टरी इन्स्पेक्टर म्हणजे औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य विभाग वगैरे असं त्याला म्हणलं जातं. निरीक्षक असतो हा. तो जो विभाग आहे त्याच्या इतका करप्ट विभाग हा निरीक्षक आहे, त्यातला एक लोअर अधिकारी झाला. पण त्यांचे संचालक, सहसंचालक, आता पुण्यामध्ये मी तुम्हाला सांगतो, फॅक्टरी इन्स्पेक्टरचं ऑफिस म्हणजे त्याने काय करायचं, त्याने अपेक्षा अशी की फॅक्टरी कायद्याची अंमलबजावणी झाली की नाही, सुरक्षा यंत्रणा व्यवस्थित आहे की नाही, त्याचे जे काय बाथरूम्स आहेत, टॉयलेट्स आहेत, पिण्याचं पाणी आहे, कामगारांना सुट्ट्या मिळत आहेत की नाही, रजा मिळते की नाही, ते सगळे कामगार नोंदव, हे सगळं बघायचं. फॅक्टरी इन्स्पेक्टरचं ऑफिस काय करतं म्हणजे औद्योगिक सुरक्षा संचालक त्याला म्हणतात, ते फक्त पाकिटं घेण्याचं काम करतं. मी अतिशय जबाबदारीने विधान करतोय. मी याच्याबद्दल आंदोलनं केलेली आहेत, आंदोलनं करतो आहोत. आणि जर तुम्ही युनियन म्हणून तक्रार केलीत आणि माहिती कुठली मागवलीत तर हे औद्योगिक सुरक्षा संचालक म्हणून जे आहेत यांच्या कार्यालयातनं पहिला फोन कंपनीला जातो की तुमच्या कंपनीबद्दल या माणसाने ही माहिती मागवलेली आहे. पहिला बळी त्या कामगाराचा किंवा त्याला मदत करणारे जे कोणी असतील ते युनियन असेल त्यांचा दिला जातो. तेव्हा आता पुण्यामध्ये मी तुम्हाला आम्ही एक केस लढवली होती म्हणून मी तुम्हाला सांगतो. एका फॅक्टरीमध्ये, केमिकल फॅक्टरीमध्ये अपघात झाला, 10 कामगार स्फोटामध्ये मेले. 10 कामगार स्फोटामध्ये मेले. त्याच्यापैकी काहींची तिथं कुठल्याच प्रकारची नोंद नव्हती. म्हणजे ते व्हिजिटर्स होते का चोर होते असं सुद्धा उद्या प्रश्न निर्माण व्हावा. इतकं का होतं, कारण तिथे प्रत्यक्ष असलेला रोजगार आणि प्रत्यक्षात काम करत असलेले लोक यांची कधीही पडताळणी कामगार खातं किंवा फॅक्टरी इन्स्पेक्टरचं ऑफिस करत नाही. त्यांचा फक्त पाकिटाचा धंदा आहे. आणि आता तर सरकारने त्यात अशी अधिकृतता आणलेली आहे की फॅक्टरी इन्स्पेक्टरला जर व्हिजिट करायची असेल तर त्यांना मंत्रालयातून परवानगी घ्यावी लागते. म्हणजे मंत्रालयातून त्याने परवानगी घ्यायची की या फॅक्टरीला मी व्हिजिट करू का, त्यांनी सांगितलं तर जायचं. ही नवीन सरकारची नवीन पद्धती आहे. म्हणजे सरकार इतकं उद्योग फ्रेंडली आहे आता की कामगार कायद्याची अंमलबजावणी होते का नाही हे बघायला कामगार अधिकारी व्हिजिट सुद्धा देऊ शकत नाही. अगदी अभ्यंकर बरोबर आहे. आणि औद्योगिक सुरक्षा विभागाचीच आता साफसफाई व्हायला पाहिजे, त्या विभागाचंच ऑडिट व्हायला पाहिजे आणि त्यातील भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कडक कारवाई होणं हे महत्वाचं आहे. प्रभू सर, मी तुमच्याकडे वळतो. दरवर्षी अशा घटना घडतात, कमी अधिक फरकाने. मोठ्या शहरांमध्ये घडतात, मुंबई पुण्यामध्ये जास्त घडतात, इतर शहरांमध्ये देखील अशा घटना घडतात. या गोष्टी टाळण्यासाठी कुठल्या 3 महत्वाच्या गोष्टी राज्य सरकारनं पावलं उचलली पाहिजेत, काय तुमचा अनुभव सांगतोय? 3 महत्वाच्या म्हणजे साध्या गोष्टी. डेव्हलपमेंट प्लॅन करताना या सर्व गोष्टी लक्षात ठेवूनच डेव्हलपमेंट प्लॅन केला पाहिजे. विकास आराखड्याचा या गोष्टींशी दुरान्वयी संबंध नाही अशी परिस्थिती आहे. विकास आराखडा करत असताना शहरात
ची वाढ याच्याविषयी गोष्टी लक्षात न घेताना बिल्डरला काय पाहिजे हे बिल्डरांनी सांगायचं आणि ते विकास आराखड्यात इन्क्लूड करायचं. अशा पद्धतीनं विकास आराखडा केला जातो. आता उदाहरणार्थ MMRDAचा विकास आराखडा करण्याची आता तो फायनलाइज होण्यासाठी आलेला आहे. तर मुंबईच्या परिसरात असणारी जी गावं आहेत समुद्र किनाऱ्याला लागून आणि इतरत्र, या गावांमध्ये अतिशय म्हणजे हॅझार्डस केमिकल्स, म्हणजे सगळ्यात जास्त मनुष्यहानी होणारे केमिकलच्या फॅक्टऱ्या येण्याकरता डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये परवानगी देण्यात आलेली आहे. म्हणजे असं भयानक जगामध्ये कुठेही पाहिलेलं नाही की निसर्गरम्य अशा पद्धतीचे डोंगर आहेत, निसर्गरम्य अशा पद्धतीचं ची वनं आहेत आणि समुद्र किनाऱ्या नजीक अनिलजी तुमच्याकडे बोलतो. प्रभू सरांनी आता एक महत्त्वाचा मुद्दा मांडला, विकास आराखडा म्हणजेच डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये बिल्डरांच्या सूचना असतात, बिल्डरांच्या काही गोष्टी असतात आणि त्या प्लॅनमध्ये, त्या आराखड्यामध्ये त्या नमूद केल्या जातात आणि तशा प्रकारे काम केलं जातं. या मुद्द्यावर काय सांगा? खरं पाहिलं तर जो विकास आराखडा आहे हे फक्त एक थोतांड आहे. कारण गेल्या 25 वर्षांमध्ये अगर आपण मुंबई महापालिकेचा विकास आराखडा पाहिला तर विकास आराखड्यानुसार कुठलंही काम करण्यात आलेलं नाही. मग जेवढी रिझर्वेशन असतील, जेवढे राखीव भूखंड आहेत, त्यावरती महानगरपालिका कधी कामच करत नाहीत. प्रत्येक वर्षी आपण तो एक आराखडा आणतो, पण ज्या पद्धतीने शहराचा विकास करण्यासाठी जे रुग्णालय पाहिजेत, रस्ते पाहिजेत, ज्या नवीन ज्या सिवरेज लाईन पाहिजेत, त्यावरती कधीच काम होत नाहीत. क्रीडांगणे असून देत किंवा नवीन शाळा असून देत, नवीन वेगवेगळ्या प्रकारचे विकास आराखड्यामधले जे नोंद केलेल्या ज्या बाबी असतात त्याकडे दुर्लक्ष केलं जातं. दुसरी बाब म्हणजे की अगर आपण 3 गोष्टी विचार केल्यात तर सर्वप्रथम विकास आराखडा हा तुम्हाला 100% त्या 20 वर्षामध्ये इम्प्लिमेंट करण्याची आवश्यकता आहे. अगर त्यांनी नाही केला तर संबंधित वॉर्ड ऑफिसर, संबंधित जे असतील प्रमुख अभियंता आणि यांना तुम्ही ताबडतोब कारवाई करण्याची आवश्यकता आहे. दुसरी बाब म्हणजे की ज्या विकासकांनी अगर प्लॅनप्रमाणे काम नाही केलं, त्यांनी अगर व्हायोलेशन केलं तर त्याच्या चुकीला माफी नको. परंतु आता काय झालं आहे की जेव्हा जसं तर अमिताभ बच्चन आणि काही लोकांची मी उदाहरण देतो, त्यांनी डिंडोशीमध्ये जे बंगले बांधले होते तेव्हा त्यांनी जे इलिगल बंगले बांधले होते ज्यामुळे काही त्यांनी चुकीचं काम केलं, तर महापालिकेने काय केलं, डेप्युटी चीफ इंजिनियरला पॉवर्स दिल्या, पण त्यांनी 9 कोटी रुपये दंड भरला, ती बांधकामं तुम्ही लिगल केली. तर अशा प्रकारे दंड आकारून तुम्ही बांधकामं लिगल करू नका. ज्या चुकीचं असेल त्याच्यावरती ताबडतोब कारवाई करा, जेणेकरून या शहराचा आपल्याला जो विनाश आहे आपण टाळू शकतो. तिसरी बाब आहे की जे अधिकारी म्हणजे कुठल्याही वॉर्डामध्ये जास्त तक्रारी आल्या तर त्या अधिकाऱ्याला तुम्ही सस्पेंड करा. आता काय होतं की नागरिकांवरती तुम्ही बंधनं आणतात की नागरिकांच्या तक्रारीची नावं तुम्ही यादी प्रकाशित करतात की हे लोक प्रोफेशनल कंप्लेंटर आहेत, हे लोक ब्लॅकमेलर आहेत. परंतु तुमचं काम, तुम्हाला जे आम्ही पगार देतो, तुमचं काम अगर काही नागरिक करत असतील, त्यांचे हेतू काहीच असून देत, पण तुम्हाला जी माहिती मिळते त्या माहितीच्या आधारावरती तुम्ही कारवाई का करत नाहीत? म्हणजे एकंदरीत मुंबई शहरामध्ये अगर आपल्याला वेगळ्या पद्धतीने विचार करत असेल तर माननीय मुख्यमंत्र्यांनी, माननीय महापालिका आयुक्तांनी असे जे भ्रष्ट अधिकारी आहेत, ज्यांच्या नेक्सस आहेत, ते तोडण्यासाठी कारवाई करणे फार आवश्यक आहे. बरोबर. अभ्यंकर सर, मी तुमच्याकडे वळतो. कुठेतरी शासकीय अधिकारी याला जबाबदार आहेत, कुठेतरी यंत्रणा ह्याला जबाबदार आहे, पण मात्र हे सगळं घडत असताना लोकप्रतिनिधींनी देखील जागृत राहून आपलं काम चोख बजावलं पाहिजे, ते कुठे होताना दिसत नाही का? निश्चितपणे लोकप्रतिनिधींचं आता कसं आहे की सध्याचे जो जमाना आहे तो इंडस्ट्री फ्रेंडली, म्हणजे पीपल फ्रेंडली, सोसायटी फ्रेंडली कायदे सरकार आपल्याला चालवायचं नाही आहे. आपल्याला इंडस्ट्री फ्रेंडली, इन्व्हेस्टर फ्रेंडली असं चालवायचं आहे. त्याच्यामुळे सगळे कायदे एका बाजूला बिल्डर फ्रेंडली, एका बाजूला ट्रेडर फ्रेंडली, एका बाजूला इंडस्ट्रियलिस्ट फ्रेंडली, ग्राहक फ्रेंडली नाही कोणी किंवा कामगार फ्रेंडली नाही. कारण याच्यात गरीब कोणी नक्की आहे, ग्राहक तुलनेने गरीब आहे, कामगार तुलनेने गरीब आहे आणि कमी पॉवर आहे त्याच्याकडे, म्हणजे पॉवरलेस आहे तो. तेव्हा पॉवर ज्याच्याकडे आहे त्याला अधिक पॉवर देण्यासाठीची कायद्यामध्ये सध्या तथाकथित लिबरलायझेशन जे चालू आहे ते सध्या त्या दिशेने चालू आहे. आणि म्हणून माझं असं मत आहे की यासाठी जर आपल्याला इंडस्ट्री फ्रेंडली काय जे करायचं असेल, लक्षात घ्या, ज्या विकसित देशांची आपण मॉडेल सांगतो, अमेरिका, इंग्लंड, युरोपमधले देश, त्या देशामधले त्यांच्या देशांच्या लोकसंख्येच्या तुलनेमध्ये सरकारी यंत्रणा जर तुम्ही पाहिलीत तर त्यांच्या देशाच्या तुलनेमध्ये तिथल्या सरकारी कर्मचाऱ्यांचं प्रमाण
हे साधारणपणे 6% अधिक आहे, म्हणजे 6% प्लस असं आहे. आपल्या देशामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचं प्रमाण आपल्या लोकसंख्येच्या साधारणपणे 1.6% आहे. म्हणजे त्यांच्या देशामध्ये आपल्यापेक्षा साधारण 4.5 पट ज्याला म्हणता येईल एवढे सरकारी कर्मचारी प्रपोर्शनेटली जास्त आहेत. आणि ज्या देशांना आपण भांडवलशाही किंवा इन्व्हेस्टर फ्रेंडली वगैरे देश म्हणतो त्या देशातली ही परिस्थिती मी सांगतोय तुम्हाला. आपण काय केलंय, आपली यंत्रणा उद्ध्वस्त करायची, डिरेग्युलेशन करून टाकायचं, सगळ्या सरकारी यंत्रणेचा पूर्णपणे बोऱ्या वाजवायचा आणि मग काहीच होत नाही म्हणल्यानंतर लोक काही करून पैसे देऊन कामं करायला तयार होतात आणि मग त्याच्यामध्ये वाटेकरी व्हायचं. अशी म्हणजे या IAS लॉबीची पण हीच इच्छा आहे. ते असेच सल्ले देतात आपल्या राज्यकर्त्यांना त्याच्यात कमिशन मिळतं, त्याच्यामुळे तेही ते सल्ले ॲक्सेप्ट करतात. या मूलभूत धोरणामध्ये बदल व्हायला पाहिजे. ब्रिटिशांच्या काळामध्ये जे पूल बांधले ते व्यवस्थित आहेत आणि आमच्या पुण्यामध्ये अगदी फ्लायओव्हरपासून सगळं सांगतो तुम्हाला, जे अलीकडच्या 10 वर्षात जे पूल बांधलेले आहेत त्यांची गळती चालू आहे. आमच्या महानगरपालिकेची जी बिल्डिंग आहे कोण कंट्रोल करणार? महानगरपालिका. पुणे महानगरपालिकेची इमारत नवीन बांधलेली, म्हणजे मागच्या वर्षी जिचं उद्घाटन केलं उपराष्ट्रपतींनी, ती आज धबधब्यासारखी गळते आहे. जाऊन बघा, आपण आपले G24 तास तिथं कॅमेरा पाठवा. ही नवीन बांधलेली इमारत उपराष्ट्रपतींनी मागच्या वर्षी उद्घाटन केलेलं. कोण कंट्रोल ठेवणार आहे? स्वतः महानगरपालिकेचे कमिशनर ज्या बिल्डिंगमध्ये बसतात त्या बिल्डिंग मधलं बांधकाम जर इतक्या झेड दर्जाचा असेल, म्हणजे इतक्या वाईट दर्जाचा असेल, तर हे कमिशनर दुसऱ्या स्वतःच्या अधिकाऱ्यांवरती काही नियंत्रण ठेवू शकतील? म्हणून सांगतो की IAS लॉबी जी आहे आणि त्यांच्यावरती तथाकथित नियंत्रण ठेवण्याची अपेक्षा करणारे जे वरचे राजकीय नेते आहेत यांना खालूनच दबाव आणून आपल्याला बदलावं लागेल. तेव्हा महानगरपालिकेकडनं, पुणे महानगरपालिकेकडनं अजिबात अपेक्षा करू नका. त्यांची लायकी काय, आता महानगरपालिकेच्या बिल्डिंगमध्ये जाऊन बघा, तुम्हाला दिसेल ही बिल्डिंग खाली पडली नाही म्हणजे नशीब. सर्वसाधारण सभेची सभा चालू असताना वरून छत कोसळलं होतं पुणे महानगरपालिकेमध्ये. इतकी यांच्या महानगरपालिका अधिकाऱ्यांची स्वतःच्या इमारतीच्या बाबतीतली जागरूकता आहे. ते नागरिकांचं काय बघणार आहेत? प्रभू सर, निकृष्ट बांधकामाचा मुद्दा तर आहेच, पण मगाशी अभ्यंकर सरांनी उल्लेख केला तसं इंडस्ट्रीज ला अनुकूल असलेल्याच गोष्टी सरकार करतं, मात्र कामगारांचं हित जोपासत नाही, फक्त उद्योजकांना जवळ करतं. याच्यामध्ये कुठेतरी एक तोडगा निघणं महत्त्वाचं आहे का? कारण विकासासाठी सरकार म्हणते विकास करायचा असेल तर उद्योग आले पाहिजेत, मात्र असं करताना कुठेतरी कामगारांच्या हिताकडे दुर्लक्ष होते. नाही, विषय उद्योजक विरुद्ध कामगार असं नाही. विषय पूर्ण शहराच्या जनतेचा आहे. उद्योग आले की कामगारांना नोकरी मिळते, हे ठीक आहे. त्यामुळे कामगारांना नोकरी मिळण्यासाठी अधिक उद्योग वाढले पाहिजेत, हेही ठीक आहे. पण उद्योग वाढत असताना शहराच्या लोकांना त्याच्यामुळे नुकसान होतंय का, शहराची वाट लागते का, याचा विचार करायचा. या विचाराकरता सायन्स आहे. हे कोणीतरी आज ठरवलं उद्या केलं असं होत नाही. त्याच्या बाबतीत अभ्यास करणारे तज्ज्ञ आहेत. अर्बन प्लॅनिंग, अर्बन डिझाईन हे विषय आहेत. हे विषय समजून घेणारे तज्ज्ञ आहेत आणि त्या तज्ज्ञांना एकत्र बसून जे तुम्हाला करायचं आहे ते कशा पद्धतीनं करता येईल याचा तोडगा त्यांच्याकडून घेता येतो. पण या सर्व गोष्टी करायची तुम्हाला इच्छाच नसते. तुम्ही फक्त हे आलं ना एका इंडस्ट्रियलिस्टचं, चला त्याचं अप्रुव्हल करा. हे आलं ना एका बिल्डरचा प्रस्ताव, तर तो अप्रुव्हल करा. म्हणजे पार्ट बाय पार्ट संबंध केक कट करून मुलं खातात तशा पद्धतीनं शहराचे भाग करून त्याची वाट लावण्याचं काम ही पूर्ण जी एकंदरीत नेक्सस आहे. मग तो पॉलिटिशियन असेल, बिल्डर असेल, अंडरवर्ल्ड असेल, गुंडपुंड असतील आणि अधिकारी असतील, या सगळ्यांची एक मोठ त्यांनी बांधलेली आहे. आणि पैसे कमवणं कोणत्याही परिस्थिती येणं केनं प्रकारेनं पैसे कमवण्यासाठी शहराचं हित कशात आहे हे न बघताना आपल्याला पैसे कशात मिळणार आहे त्याचंच हित बघायचं. अगदी प्रभू सरांनी ही भ्रष्ट मोठ तोडणंच हेच आपली शहरं सुरक्षित ठेवण्यासाठी महत्त्वाचं आहे. वेळ थोडा आहे, मी मिलिंदजी तुमच्याकडे येतो. वसईची खाडी निम्म्यावर आलेली आहे, भराव टाकला जातोय. हे सगळं होत असताना विरोधक म्हणून महापालिकेला, सत्ताधाऱ्यांना विरोधक म्हणून
काय जाब विचारतंय, विरोधक म्हणून किती सक्षम आहे तिथला, म्हणजे वसई परिसरातला विरोधक काय करतायत? विरोधक सगळ्याच पद्धतीने काम करत आहे. गेल्या वर्षीच्या पावसापासून ते आतापर्यंत जर तुम्ही पाहिलं असेल तर वसई विरार शहरामध्ये जे जलमय परिस्थिती आहे त्याच्यावरती काय उपाययोजना करायला पाहिजे वारंवार आम्ही तत्कालीन आयुक्त लोखंडे साहेब असतील, BG पवार असतील, किरण सुरवसे आयुक्त साहेब, तहसीलदार साहेब यांना वारंवार सांगितलंय. परंतु त्यांची मानसिकता नाही, हे जनतेसाठी आहेत की हे लोक माफिया, गुंड, बिल्डर यांच्यासाठी काम करतात हेच कळत नाहीयेत. आणि अशा वेळेला मला असं वाटतं की महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी हे जे असे अधिकारी आहेत यांच्यावरती पहिल्यांदा SIT लावायला पाहिजेत. कारण ह्या लोकांना वारंवार सूचना करून 2-2, 3-3 वर्ष ही परिस्थिती आहे आणि ही परिस्थिती होण्यामागचे काय कारण आहेत हे सगळे सांगून देखील जर हे लोक काम करत नसतील तर कोणासाठी काम करत आहेत? त्याच्यामुळे आमची पहिल्यांदा मागणी आहे की हा जो प्रशासनातला जे शुक्राचार्य आहेत ह्या शुक्राचार्यांचा पहिल्यांदा नायनाट करणं गरजेचं आहे. अगदी बरोबर आहे. अनिलजी, तुमचा शहरातल्या अनेक प्रश्नांबाबत चांगला अभ्यास आहे. शेवटी अगदी वेळ थोडा कमी आहे, 1 मिनिट आहे फक्त. जाता तुम्ही काय सांगाल? खरं पाहिलं तर यावरती यंत्रणेला म्हणजे सक्षम करणं, त्याचे बळकटीकरण करणं आणि जे या यंत्रणेला जे अधिकारी काम करत नाहीत त्यांना घरी पाठवण्याची आणि कारवाई करण्याची आवश्यकता आहे. आणि जेव्हा सुद्धा नागरिकांच्या तक्रारी येतात त्यावरती लवकरात लवकर तुम्ही तत्काळ उपाययोजना केली तर अशा प्रकारच्या दुर्घटनेवरती आपण एक प्रकारचे नियंत्रण आणू शकतो. नेहमीच येतो पावसाळा आणि त्याबरोबर दुर्घटना घडतात, त्यावर आरोप प्रत्यारोप होतात आणि सफाईदारपणे यंत्रणेतील महत्त्वाचे घटक अंग काढून घेतात. ही स्थिती कधीतरी थांबणार आहे का? त्यासाठी कोण पुढाकार घेणार हाच खरा सवाल आहे. चर्चेत सहभागी झालेल्या सर्व मान्यवरांचे आभार. रोखोकमध्ये आता इथेच थांबतोय. पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे.